सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर कोपरगाव तालुक्यातही 100% बंदला प्रतिसाद गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी दिला। कोपरगाव तालुक्यातील भाजपा वगळता सगळ्याच पक्षाने या बंदला पाठिंबा दिला असून शहरातून आज रॅली काढण्यात आली होती। यावेळी युवा नेते आशुतोष काळे बोलत होते। आपली एकच मागणी त्या ठिकाणी राहील, शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि इतर ज्या कर्जमाफीच्या मागण्या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आपल्या महत्वाच्या जरी असल्या तर शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे। आज आपण बघतोय 1 जूनला त्या ठिकाणी आपला संप चालू झाला आणि तिसऱ्या दिवशी आपल्या कोपरगावच्या आमदारांनी त्या ठिकाणी फक्त एक आशेपोटी काहीतरी आपल्याला मिळणार आहे, मंत्रिपद मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे या आशेपोटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन की असल्या कुठल्याही आपल्या 2-4 लोकांच्या गोष्टीवर त्या ठिकाणी विश्वास न ठेवता आपला संप असा चालू ठेवावा जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतमालाला योग्य मोबदला मिळत नाही आणि आपल्या सर्वच मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप आपण सर्वांनी चालू ठेवावा। ज्या गुंतव्यामध्ये हा संप चालू झाला, संदीपरावांनी सांगितलं का संप चालू झाल्यानंतर राज्यभरामधून त्यांना मित्र विचारत होते, त्याचबरोबर मलाही देखील त्या पद्धतीने सर्व विचारणा करत होते। कोपरगाव मतदारसंघामध्ये असलेले पुंतांबा गाव या ठिकाणी आपला संप चालू झाला। या संपाची दिशा काय असणार आहे, काय सर्व गोष्टी होणार आहे, तर त्यावेळेस अतिशय अभिमान वाटायचा। पण काही नातेवाईकांना हाताशी धरून, काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून हा संप मोडण्यात आला। मी त्या लोकप्रतिनिधीचा या सरकारचा त्या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण सर्वांनी हा संप अशाच पद्धतीने चालू ठेवावा एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सगळे शेतकरी बांधव सर्वपक्षीय आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आपण सगळे रस्त्यावर उतरलो, ज्यांच्यामुळे आपल्याला आज भर उन्हात हे आंदोलन करावं लागलं। त्यांनी जर आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यांना पण आपण उन्हात आणल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो। दुसरी गोष्ट, संदीपराव तुम्ही म्हटले का पुंतांब्यातून हे आंदोलन सुरू झालं, तर तुम्हाला त्यांची खासियत माहिती आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची। तुम्हाला अनुभव आलेला आहे, स्वर्गीय अण्णांना अनुभव आलेला आहे, मला पण आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना काटा मारायची गंजीर खुपसण्याची सवयच आहे। त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करण्याची काही गरज नाहीये। आपण आपली शेती आहे, आपण कसं करायचं आंदोलन ते आपण ठरवायचंय, त्यांच्या नादी लागू नका कोणी। आपलं आंदोलन सुरू ठेवा आणि सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्या अशी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोपर्यंत राज्य सरकार भूमिका घेत नाही तोपर्यंत दूध संघ संकलन करणार नाही आणि शेतकऱ्यांनी होऊन जर काही असे शेतकरी आहेत, 3 दिवसापूर्वी संप चालू झाला त्यावेळेस संवत्सर चौफुलीला आमच्या तरुण सहकाऱ्यांनी रस्ता रोको केला। एक आभाळे म्हणून शेतकरी आहे, त्याचा मला फोन आला, तेव्हा माझं 30-35 लिटर दूध होतं, आभार लोकांनी ओतून दिलं। मला 1.5 एकर जमीन आहे, त्या 1.5 एकराच्या जमिनीवर आणि या दुधाच्या याच्यावर मी माझ्या मुलांचे शिक्षण करतो, प्रपंच करतो। आता हे जर असं नुकसान झालं तर मी आत्महत्या करायची आणि म्हणून असं एखाद्या कृतीमुळे आपल्याच एखाद्या सहकारी किंवा आपल्याच एखाद्या जवळच्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा प्रसंग आपण त्याच्यावर उडू नये आणि ते पाप आपल्याला माहिती घेऊ नये एवढंच आव्हान आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो। आणि परत एकदा शेतकरी हमी भाव मिळाला पाहिजे ही जी काही आपली रास्त मागणी आहे, आपल्या काही फार मागण्या सरकारकडे नाही,
आपण फार काही मोठ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे मागत नाही आणि म्हणून या शेतकऱ्याला जे काही जगण्यासाठी साधन पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींना आपण निश्चितपणे सगळ्यांनी एकत्रितपणे पाठबळ द्यावं एवढंच आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, काँग्रेसचे राजेश आबा परजणे, शिवसेनेचे राजेंद्र झावरे व त्याचप्रमाणे संदीप वरपे, विजय आडाव, दीपक साळुंके, नितीन अवताडे, असलम शेख, योगेश बागुल आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते या बंदास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. डी न्यूज शैलेश शिंदे.